काँग्रेस नेत्यांची 19 जुलैला मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होतीये। बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीत जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार असं कळतंय। या बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरवलं जाईल आणि या बैठकीसाठी केसी वेणुगोपाल तसंच महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला उपस्थित राहणार आहेत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, भाजपबरोबरच आता काँग्रेस सुद्धा कामाला लागली असं म्हणावं लागेल। बैठक होतीये महत्त्वाची, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे असू शकतात विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसकडून? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर या संपूर्णपणे विधानसभेच्या निवडणूक आता तोंडावरती आलेली आहे आणि याची संपूर्णपणे तारीख जाहीर व्हायच्या आधीच सर्व पक्ष आहेत ते एक संघाने या ठिकाणी आपली पक्षाची बाजू आहे ती स्ट्रॉंग करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी तयारी आहे, रणनीती आहे ती करतात। उद्या 19 जुलै रोजी काँग्रेसची बैठक आहे ती मुंबईमध्ये पार पडणार आहे। यासाठी केसी वेणुगोपाल तसेच रमेश चेन्नीथला हे प्रमुख उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्यासोबत सर्वच आमदार खासदार यांना देखील या बैठकीसाठी बोलवण्यात आलेला आहे। विधानसभेच्या अनुषंगाने सर्व जागांची चाचपणी आहे ती करणार आहेत। ज्याप्रमाणे 2019 मध्ये निवडणुकीमध्ये कुठल्या जागा काँग्रेसने लढवल्या होत्या, कुठल्या जागा आपल्या सक्षम आहेत, या संपूर्णपणे याची चाचपणी सर्वप्रथम करण्यात येणार आहे आणि त्यानंतर अन्य जागांच्या संदर्भात आपली परिस्थिती त्या ठिकाणी किती स्ट्रॉंग आहे, किती आपण त्या ठिकाणी लढा देऊ शकतो आणि त्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये कशा प्रकारे आपण जागा वाटपाबद्दल या ठिकाणी जी सूत्र आहे ती मांडू शकतो असं देखील या बैठकीमध्ये ठरण्याची चिन्ह आहेत ती दिसून येतात। 2019च्या अनुषंगाने जेवढ्या जागा लढलेल्या होत्या त्या जागा लढण्यावरती काँग्रेस ठाम असून अधिकच्या जागा देखील घेण्यामध्ये काँग्रेस आहे ते आग्रही यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। याच अनुषंगाने ही चर्चा आहे ती सर्व आमदार खासदार आणि त्यासोबतच जिल्हा प्रमुखांना खास करून या बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। उद्याची बैठक महत्त्वपूर्ण आहे, कशा प्रकारे रणनीती विधानसभेच्या अनुषंगाने ठरते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता निखिल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।